तर एका गोष्टीची नोंद दोन्ही संघांनी करून घ्यायची आहे, एकाच एंड वरून आपण मॅच जी मात्र खेळवणार आहोत. रिव्हर एंड कडून गोलंदाजी केली जाईल आणि वरपगाव एंड कडून आपण तर नक्कीच मॅन ऑफ द मॅच दिला जातोय. रिद्धी आणि त्या सुप्तीला स्वरा आपल्याला पाहायला मिळते, ज्यांच्या माध्यमातून आपण मॅन ऑफ द मॅच रोहितला देतोय. सामना 3 षटकांचा आपल्याला पाहायला मिळतोय. एका बाजूला भावाळे ब, दुसऱ्या बाजूला भाटाळे असे दोन संघ इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळत आहेत. विनंती आहे भाटाळे टीम, आपला डिसिजन सांगायचा आहे. तर थोडंसं करेक्शन आपण पुन्हा एकदा करणार आहोत. सामना हा 4 षटकांचा असेल. सामना हा 4 षटकांचा आपल्याला पाहायला मिळेल आणि ज्यावेळेस सामन्याला होईल सुरुवात, या ऐकूया आपण खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये पुन्हा एकदा मायक्रोफोन वरती इन्व्हाइट करतोय आमचे साथी समालोचक, व्हॉइस ऑफ कल्याण ग्रामीण म्हणून ज्यांची ओळख आहे असे आपल्या सर्वांचे लाडके सन्माननीय रोशनजी संते सर, ज्यांच्या माध्यमातून खेळाचा पहिला सत्र आपण ऐकणार आहोत. थँक्यू सो मच प्रथम चव्हाण. आजच्या दिवसातील हा शेवटचा सामना, क्वालिफाईंग मॅच जय ब्राह्मणदेव भाटाळे आणि चिराग नायरा 11 भावाळे बी. सामना असेल 4 षटकांचा, याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. आणि गोलंदाज या पहिल्या षटकामध्ये पंकज माळी. सलगच्या 3 षटकारांसाठी 1000 रुपयांचं पारितोषिक असेल, 1500 रुपयांचं पारितोषिक असेल. आणि चौकारांच्या हॅट्रिक साठी देखील 1000 रुपयांचं पारितोषिक. चिराग नायरा 11 भावाळे बी या संघाला ही सुवर्ण संधी.
ऑन साइडला हुक करतात पहिल्या चेंडूवरती दमदार आगाज लॉंग लेग सीमारेषेच्या बाहेर चौकार येतोय सूरज केनेच्या बॅट मधून एक नंबर आणि मंगल अजून एक चांगला स्ट्रोक पाहायला मिळतो डीप मध्ये फिल्डर आहे जीतू माळी फार वेगाने त्या चेंडूवरती आणि मिळतील या चेंडूवरती एकूण 2 धावा तिसरी धाव देखील पूर्ण होईल का आणि तिसरी धाव देखील नक्कीच रेफर केलेला आहे हॅरी सरांनी आपण चेक करूया सॉफ्ट सिग्नल नॉट आउट आहे गुड रनिंग बिटवीन द विकेट आपण चेक करतोय तर अंपायर आपल्या कंट्रोल रूम मध्ये उपस्थित आहेत मुन्ना पठाण सर नॉट आउट आहेत 3 धावा पूर्ण होत आहेत आपटीकर चषकाचे आयोजक वसंत शिसवे यांच्याकडून सूरज केने यांच्यासाठी शुभेच्छा आलेल्या आहेत ते देखील युट्यूबच्या माध्यमातून या सामन्याचा आनंद घेत आहेत धावसंख्या आपण पाहू शकाल 7 धावा धावफलकावरती वेदांत ऑन स्ट्राइक क्या बात आहे अप्रतिम चेंडू आपण पाहिला पंकज माळी यांच्याकडे प्रचंड वेग आहे आणि आलाय हा डॉट बॉल सात धावा धावफलकावरती षटक क्रमांक हे पहिले सुरू आहे पंकज माळीच अस्तित्वाची लढाई आहे या दोन संघांमध्ये अजून एक चांगला चेंडू सुरेख गोलंदाजी आपण पाहतोय पंकज माळीची आणि येतोय हा बॅक टू बॅक दुसरा डॉट बॉल धावसंख्या स्थिर आहे 7 या धावसंख्येवरती हाफ ट्रॅकर शॉर्ट ऑन बॉल करण्याचा प्रयत्न व्यवस्थित बॅट वरती चेंडू येत नाहीये एक धाव झाली पूर्ण आणि एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल धावसंख्या 1 ने पुढे जाईल 8 धावा धावफलकावरती आहेत षटक क्रमांक हे पहिले सुरू आहे सूरज केनेने चांगली सुरुवात करून दिली वैयक्तिक खेळतोय 7 या धावसंख्येवरती क्या बात है डिफेन्स करताय सॉफ्ट हँड खेळतायत कव्हर ड्राईव्हचा फटका आहे मिनिट एकदा वे चेंडूवरती आणि पंचांचा इशारा येतोय नो बॉल नो +1 मिल्टील्या चेंडूवरती एकूण 2 धावा नेक्स्ट बॉल असेल फ्री हिट सूरज केने थोडासा नाराज आहे स्वतःवरती की मी हा चेंडू डिफेन्स का खेळलो धावसंख्या 2 ने पुढे जाईल 10 धावा धावफलकावरती आणि नेक्स्ट बॉल असेल फ्री हिट स्ट्रायकिंगला फलंदाज वेदांत यावेळी शॉर्ट ऑन बॉल केलाय इनफिल्डच्या वरून बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि लॉंग लेगच्या मधून सीमा रेषेच्या बाहेर चौकार पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे चिराग नायरा 11 भावाळे बी या टीमची बिनबाद 14
नक्कीच आज या मॅच मध्ये गेली 2 मॅच मध्ये योगेश भालेकरने खूप चांगली कामगिरी केली होती, परंतु आज महत्वाचा सामना देखील आहे. TDPL मध्ये सुपर 8 चा सामना खेळण्यासाठी योगेश गेलेला आहे, त्यामुळे त्याची कमी भावाळे बिया संघाला नक्कीच भासेल यातील मात्र शंका नाहीये. सॉफ्ट हँडने खेळतायत, फक्त दिशा दिलीये, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील पूर्ण झाली. गुड रनिंग बिटवीन द विकेट, सेन्सिबल बॅटिंग सूरज केने करतायत. रन मशीन आहेत. धावसंख्या 2 ने पुढे जाईल. 16 धावा धावफलकावरती. गोलंदाज उमंग आपण पाहतोय. चार षटकांचा सामना आहे. आजच्या दिवसामधील शेवटचा सामना आपण पाहतोय. अतिशय महत्वाचा सामना, कारण की जो संघ जिंकेल तो संघ सुपर 6 मध्ये क्वालिफाय होईल. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न फसला. येतोय हा डॉट बॉल. धावसंख्या स्थिर आहे 16 या धावसंख्येवरती. एक चांगलं बॅटल सुरू आहे. बक्षीस पात्र ही लढत. पुन्हा एकदा बॅटच्या आतली कडा आणि चेंडू ट्रॅव्हल होईल. लॉंग स्टॉप, सीमा रेषेच्या बाहेर. नशिबाचा हा चौकार मिळतोय चिराग नायरा 11 भावाले बी या संघाला. फुल टॉस चेंडू ड्राईव्ह करताय 30 सर्कल मध्ये. क्षेत्ररक्षक आहेत, धाव घेण्याचा प्रयत्न नाहीये. आलाय हा डॉट बॉल. धावसंख्या 20 धावा धावफलकावरती आहेत. एक चांगलं कॉन्टेस्ट सुरू आहे या दोन संघांमध्ये. एका बाजूला जय ब्राह्मणदेव भाटाळे आणि त्यांना फाईट करतोय महेश शेठ भोईर साहेबांचा संघ चिराग नायरा 11 भावाले बी. आणि येतोय हा चौकार या चेंडूवरती. दमदार स्ट्रोक आपण पाहिला. धावसंख्या 4 ने पुढे जाईल. 24 धावा. सूरज केने खूप चांगल्या फॉर्म मध्ये आहेत. हा तिसरा चौकार आलाय सूरज केनेच्या बॅट मधून. एक चेंडू शिल्लक आहे या दुसऱ्या षटकातील. स्विच हिट करण्याचा प्रयत्न, डायरेक्ट हिट होत नाहीये आणि मिळते एक धाव या चेंडूवरती. दुखापत झालीये सूरज केनेला. पाणी घेऊन जायचं आहे, स्प्रे देखील घेऊन जायचं आहे, कारण की भरपूर मोठी दुखापत झालेली आहे.
या सामना आपण सुरू करूया। पुन्हा एकदा सूरज किनीला दुखापत तेवढी गंभीर नाहीये आणि त्याने सांगितलेलं आहे की मी खेळणार। क्या बात आहे, कारण की संघाला गरज देखील आहे। योगेश देखील टीम मध्ये नाहीये। धावसंख्या आहे 25 2 षटकांच्या समाप्तीनंतर। गोलंदाज आहेत पियुष। ऑन साइडला फटका चांगला आहे, जखमी वाघ आहे आणि त्याने आपली ढरकाली फोडलेली आहे। येतोय षटकार सूरज केनेच्या बॅट मधून। संघ आपण पाहतोय तो म्हणजेच चिराग नायरा 11 भावाळे बी, त्यांच्या समोर जय ब्राह्मणदेव भाटाळे क्रिकेट संघ आपण पाहतोय। धावसंख्या आहे 31। संध्याकाळचं हे सत्र आहे। फुलटॉस चेंडूवरती फलंदाज झाल्या बाद बिग विकेट डाऊन सूरज केने। बॅक टू द पवेलियन। न्यू बैट्समैन सुजीत इन एट नंबर 3। पुन्हा एकदा मिस टायमिंग आहे, झेलची शक्यता असेल। क्षेत्ररक्षक पंकज माळीने प्रयत्न खूप चांगले केले होते, झेल पर्यंत पोहोचले देखील होते। मिल्टीला चेंडूवरती एकूण 2 धावा, धावसंख्या 2 ने पुढे जाईल। 33 धावा धावफलकावरती आहेत। सामना नक्कीच भिवंडी तालुक्यातील 2 नामवंत संघांमध्ये सुरू आहे। भावाळे बी आणि भाटाले या 2 संघांमध्ये। चांगला चेंडू आहे, चांगली लाईन आहे, लेंथ आहे। येतो हा डॉट बॉल। धावसंख्या स्थिर आपण पाहतोय 33। या धावसंख्येवरती अजूनही षटकातील 2 चेंडू शिल्लक आहेत। 4 षटकांचा हा सामना। जो संघ जिंकेल तो संघ सुपर 6 मध्ये क्वालिफाय होईल आणि एका ट्रॉफीचा हकदार होईल। पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या, 5व्या आणि 6व्या क्रमांकासाठी पारितोषिक आहेत। अजून एक चांगला स्ट्रोक डीप मध्ये क्षेत्ररक्षक जितू माळी आहेत। एक धाव झाली पूर्ण आणि
एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. धावसंख्या एकने पुढे जाईल. 34 34 धावा धावफलकावरती. तिसऱ्या षटकातील एक चेंडू शिल्लक आहे. 34 धावा धावफलकावरती आहेत. एक चांगला बॅटल आपण पाहतोय या दोन संघांमध्ये. स्ट्राइक एंडला फलंदाज वेदांत आहेत. एक चेंडू शिल्लक आहे. डेड चेंडू घोषित करतायत. हॅरी सरांचा अनोखा अंदाज आहे. एक डान्सिंग अंपायर म्हणून त्यांची ओळख. ऑन साइडला स्लॉक स्वीप पाठवलाय. स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर षटकार. 3 षटकांच्या धावसंख्या आहे 40 आणि नीरज येत आहेत गोलंदाजी मार्क वरती. बघूया कशी कामगिरी करतायत, कारण की पहिल्या 2 मॅच मध्ये चांगली गोलंदाजी राहिली नीरजची. आणि या तिसऱ्या सामन्यामध्ये बघूया पुन्हा एकदा अंतिम षटकामध्ये आलाय. आणि स्ट्राइक एंडला फलंदाज सुजित आहेत. आणि अप्रतिम टायमिंग आपण पाहतोय. लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर ठोकलाय षटकार. नीरज मध्ये धावा बनवणं कठीण जातं, परंतु या पहिल्या इनिंग मध्ये चांगली बॅटिंग. 46 लॉस ऑफ 1 विकेट. लास्ट ओव्हर इन प्रोग्रेस. षटक क्रमांक शेवटचं मार्गस्थ आहे. 1 बाद 46 ही धावसंख्या आपण पाहतोय. चिराग नायरा 11 भावाळे बी या टीमची. अजूनही 4 चेंडू शिल्लक आहेत. क्या बात है, ग्लोरियस स्ट्रोक. अप्रतिम फटका आपण पाहिला. स्ट्रोक ऑफ द टुर्नामेंट. आणि येतो हा षटकार. आणि बघा हॅरी सर बावन्न धावा. महेश शेठ भोईर भरपूर आनंदित आहेत, कारण की पुरस्कर्ते या संघाचे आपण पाहतोय. आणि सकाळपासून चिराग देखील आहे, सकाळपासून नायरा देखील आहे. प्रत्येक सामना त्याने देखील जवळून पाहिलेला आहे. टॉप एज मिस टायमिंग आणि सुरेख झेल पकडलाय. फलंदाज झालाय, बाद लागतोय. हा दुसरा धक्का सुजित
बॅक टू द पवेलियन. पुन्हा एकदा बिग हिट करण्याचा प्रयत्न आणि पाहावं लागेल काय घडलंय. फलंदाज होईल बाद. धावबाच्या स्वरूपात अजून एक धक्का लागलाय. या पहिल्या इनिंग मधील धावसंख्या आहे 52. शेवट गोड करण्याचा प्रयत्न असेल परंतु व्यवस्थित बॅट वरती चेंडू येत नाहीये. डीप मध्ये पंकज माळी आहे. थोडंसं खराब क्षेत्ररक्षण. 2 धाव पूर्ण. तिसरी धाव पूर्ण होईल का? फलंदाज झाल्या बाद. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 54 आणि 55 धावांचं टार्गेट सेट केलेलं आहे या सामन्यामध्ये. चिराग नायरा 11 भावाळे बी या संघाने जय ब्राह्मणदेव भाटाळे या संघासमोर 24 चेंडू आणि बनवायच्या धावा 55 या सामन्यामध्ये भाटाळे या संघाला. परंतु उद्या देखील चौथा दिवस आहे आणि उद्या देखील पाहिले गेलं तर मातब्बर संघांचा सहभाग उद्याच्या दिवसामध्ये आहे. एकूण उद्या देखील 8 ग्रामीण संघ आपण पाहणार आहोत आणि उद्या पहिला सामना बंद्र्या मारुती काल्हेर विपक्ष सुरई. नक्कीच उद्याचा ड्रॉ तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल प्रथम चव्हाण यांच्या माध्यमातून. तर नक्कीच उद्याच्या दिवसातील लॉर्ड्स जे मात्र मी सांगतोय पहिली मॅच असेल अनिकेत 11 भरोडी विपक्ष कुकसे. त्यानंतर दुसरी मॅच पहिल्या फेरीतील बंद्या मारुती कालेर विपक्ष सुरई. तिसऱ्या मॅच मध्ये विधी 11 बोरशेती विपक्ष
SBCC उमरोली आणि चौथ्या मॅच मध्ये आई गावदेवी गोटेकर ब विपक्ष जय हनुमान आडगाव असे एकंदरीत 8 संघ इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतील। या सामन्याला होती सुरुवात, पहिला चेंडू अप्रतिम पाहायला मिळतोय आणि आपण पाहू शकतो मिडॉन मध्ये फिल्डिंग जी मात्र चांगली झाली आहे। पहिला चेंडू आपण पाहतोय बॉलिंग मार्क वरती सूरज येतोय, डॉट बॉलची समाप्ती होती। यावेळेस देखील वेगवान चेंडू पाहायला मिळतोय, थोडेस शफल झाला होता जितू आणि त्याला अनुषंगून आपण पाहतोय लाईन लेन थोड्याशा प्रमाणामध्ये चेंज केली, वेगवान गोलंदाजी जी मात्र आपण पाहतोय। तर नक्कीच किरण जी पाटील मोहिली गावचे उद्योजक आहेत त्यांच्या माध्यमातून दोन्ही संघांना शुभेच्छा येत आहेत। त्यानंतर स्वरा आणि रिद्धी यांच्या माध्यमातून भाटाय संघासाठी देखील आणि स्पेशली जितूसाठी जो की त्यांचा मामा आहे त्याच्यासाठी देखील शुभेच्छा येत आहेत। इथे चेंडू डीप मध्ये ट्रॅव्हल होतोय तोपर्यंत पुन्हा 2 धावा कंप्लीट होत आहेत। पहिल्या 2 चेंडूंवरती 2 डॉट बॉल आले, त्यानंतर तिसऱ्या चेंडूवरती 2 धावा एकवटण्यामध्ये यश मिळालंय। टीमची टोटल स्कोर कार्ड वरती 2 पाहायला मिळेल। धावसंख्येची मात्र धावफलकावरती आपण पाहू शकतो सध्याच्या स्थितीला 2 आहे। पहिलं षटक मार्गस्थ मेंडेटरी पॉवर प्लेचं आणि या मेंडेटरी पॉवर प्लेच्या षटकामध्ये आपण पाहतोय अप्रतिम अशी गोलंदाजी सूरजच्या माध्यमातून केली जाते। यावेळेस यू मिस आय विल डेफिनेटली इट, फलंदाजाने एस्ट्या दाखवल्या आणि त्याच एस्ट्या गोलंदाजाने वाकवल्या। विकेटचं पतन, झटका लागतोय पहिला, 2 या आकड्यावरती फलंदाज जितूची खेळी संपुष्टात। जितू बॅक टू दी पवेलियन। पहिले 2 चेंडू डॉट, त्यानंतर तिसऱ्या चेंडूवर 2 धावा, चौथ्या चेंडूवरती विकेटचं पतन होतोय। अप्रतिम गोलंदाजी सूरजच्या माध्यमातून केली जाते, त्याचा देखील उल्लेख करणं गरजेचं आहे कारण सातत्याने अंडर 24 फॉर्मॅट, एक गाव एक फॉर्मॅट, तालुका हाफ आणि ओपन हाफ मध्ये खूप सुरेख अशी कामगिरी जी मात्र सूरज केनेच्या माध्यमातून पाहायला मिळते। तर सोबतच साहिल मात्रेचा देखील उल्लेख करणं गरजेचं आहे। रफ्तार का बेताज बादशाह म्हणून त्याची ओळख आहे। यावेळेस मोठा फटका मारायचा प्रयत्न, फटका फसलाय, डाऊन दी बॉल, फिल्डर येतोय आणि त्यानंतर धक्का बसलाय, विकेटचं पतन होतोय, झटका लागतोय मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकतो दुसरा, 2 या आकड्यावरती। थँक्यू। खऱ्या अर्थाने TDPL देखील सुरू आहे आणि ठाणे जिल्हा प्रीमियर लीग मध्ये आदरणीय जगन्नाना पाटील असतील, राज भोईर, आतिकबाई सय्यद आणि निशांत मिरकुटे हे पुरस्कर्ते आहेत श्री गजन डेव्हलपर्स मांडा या टीमचे आणि मांडा संघ क्वालिफाय झालेला आहे सेमी फायनल मध्ये शेलके ब्रदर्स पोगाव या टीमला पराभूत करून। अभिनंदन जगन्नाना पाटील, अभिनंदन राज भोईर, निशांत मिरकुटे आणि आतिकबाई सय्यद या 4 पुरस्कर्त्यांचं अभिनंदन। तर नक्कीच महेश शेठ भोईर यांच्या माध्यमातून सुवर्ण संधी असेल गोलंदाज सूरज साठी। 3 चेंडूंवरती 3 विकेट अर्थात हॅट्रिक कंप्लीट केली तर 1111 रुपयाचं कॅश प्राइज असेल। सूरज केने ऑन अ हॅट्रिक। यावेळेस बॅटची कडा आणि फलंदाज होतोय बाद, हॅट्रिक होतीये कंप्लीट आणि अशा रीतीने आपण पाहू शकतो एंड ऑफ फर्स्ट ओव्हर, पहिल्या षटकाची समाप्ती
तीन गड्यांच्या मोबदल्यामध्ये धावसंख्या धावफलकावरती फक्त आणि फक्त 2 धावा. तीन गड्यांच्या मोबदल्यामध्ये 2 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. अप्रतिम अशी कामगिरी जी मात्र आपल्याला पाहायला मिळतीये सूरज केनेच्या बॅट मधून पहिल्या इनिंग मध्ये. त्यानंतर ह्या इनिंग मध्ये जर पाहिलं तर गोलंदाजी देखील चांगली केली आहे. इथे अलॉंग द वी चेंडूला स्टिअर करायचं होतं. चेंडू कव्हर पॉइंट रिजन मध्ये ट्रॅव्हल होतोय. एक धाव झाली कंप्लीट. सिंगल वरतीच समाधान मानावं लागतंय. सिंगलच्या मदतीने टीमची टोटल स्कोर कार्ड वरती 3-3 अशी पाहायला मिळतीये. षटक क्रमांक दुसरं मार्गस्थ आहे आणि या दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहतोय सुरेख अशी कामगिरी सध्याच्या स्थितीला गोलंदाज नवनाथच्या माध्यमातून केली जातीये. यावेळेस थोडासा खराब चेंडू होता. लो फुल टॉस होता. चेंडू बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये ट्रॅव्हल होतोय. सिंगल झाली कंप्लीट आणि सिंगल वरती समाधान मानावं लागतंय. सध्याच्या स्थितीला पूर्ण प्रकारे बॅकफुट वरती आपण पाहतोय जो मात्र भाटाई संघ आहे. दुसऱ्या बाजूला अप्रतिम अशी कामगिरी आपल्याला पाहायला मिळतीये नायरा चिराग 11 जय बजरंग भावाळे ब या संघाच्या माध्यमातून. इथे चांगला फटका पाहायला मिळतोय. बॉल निघून चाललाय बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक होते परंतु त्यांच्या माध्यमातून थोडस मिस जजमेंट. बॉल सीमा पार चौकार. Eight run on the scorecard. Second over in progress. रिव्हर्सचा अटेम्प्ट होता. गोलंदाज स्वतः फॉलो थ्रू मध्ये जजमेंट घेत होता. चेंडूला उचललं तोपर्यंत आपण पाहू शकतो 1 धाव कंप्लीट होतीये. सिंगलच्या मदतीने 9 धावा धावफलकावरती आहेत. 55 धावेंचं टार्गेट त्यापैकी 9 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. दुसरे षटक मार्गस्थ. 2 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक. अगदी तिसऱ्या मॅच मध्ये योगेश भालेकर जो मात्र भावाळे ब संघाच्या साठी ऍब्सेंट आहे परंतु जर पाहिलं तर त्याला त्याची कमतरता जी मात्र थोडी पण भासली नाही. सुरेख कामगिरी पाहायला मिळाली संपूर्ण संघाच्या माध्यमातून. एसटी रक्षकाच्या माध्यमातून अप्रतिम झेल टिपली जातीये. विकेटचं पतन होतोय. झटका लागतोय चौथा मैदानाच्या आतमध्ये भाटाई या संघाला. दरम्यान योगेश भुईर यांची देखील उपस्थिती पाहायला मिळते. कल्पेश भुईर यांची सकाळपासून उपस्थिती आहे. योगेश भुईर यांची आता उपस्थिती लाभली आहे. कल्याण ग्रामीणचा हार्दिक पांड्या म्हणून त्याची ओळख आहे. आणि व्हाईट चॉकलेट बॉय प्रशांत रेड्डी यांची देखील उपस्थिती पाहायला मिळते. यावेळेस देखील चांगला चेंडू पाहायला मिळतो. खुलवर टप्प्याचा चेंडू होता. डॉट बॉलची समाप्ती होती. अशा रीतीने षटक क्रमांक समाप्त होतोय. दुसरं 2 षटकांची समाप्ती. टीमची टोटल 9 आपल्याला पाहायला मिळेल. समीकरण पाहायला मिळतोय 12 चेंडू आणि 46 धावेंची गरज. टीम हर्डल घ्यायचं नाहीये. टीम हर्डल जे मात्र घ्यायचं नाहीये विनंती असेल.
12 चेंडू आणि 46 धावेंची गरज प्रति षटकामागे 23 धावेंची सरासरी जी मात्र मेंटेन करावी लागणार आहे. बॉलिंग मार्क वरती आपण पाहतोय विकास येतोय. यावेळेस वेगवान चेंडू होता. एसटी रक्षक थोड्याशा प्रमाणामध्ये बीट होत आहेत. चेंडू शॉर्ट फाईन लेग क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल होतोय. डॉट बॉलची समाप्ती 11 चेंडूंमध्ये 46 धावेंची गरज आहे. यावेळेस देखील बॅटची कडा फाईन लेग क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक होता. अगदी चेंडू पर्यंत पोहोचेपर्यंत एक टप्पा पडला होता आणि त्यानंतर त्यांनी चेंडूला गॅदर केलंय. पुन्हा एकदा सिंगल धाव एक्झिक्यूट होतीये. नक्कीच रणजितेच्या माध्यमातून अप्रतिम असं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय. यावेळेस खराब गोलंदाजी पाहायला मिळते. दिशाहीन गोलंदाजी पाहायला मिळतीये. पंचजी मात्र आमच्याकडे वळतायत आणि त्यानंतर अवांतर धाव असा इशारा देत आहेत. अवांतरची 1 धाव टीमच्या टोटल मध्ये ऍड. 11 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल. इथे मोठा फटका मारायचा प्रयत्न. डाऊन दी बॉल. सूरज येत आहेत. अप्रतिम झेल टिपली जातीये. वेल जज कॅच बाय सूरज केने. फलंदाज बाद. चव्वेचाळीस धावेंची गरज आहे. नक्कीच मला नयन माहिती पोहोचवत आहेत की रणजित यांना वॉल ऑफ भावाळे म्हणून ओळखलं जातो. रणजित पाटील यांना इथे वाईट बॉल असेल. वाईटच्या मदतीने 12 धावा धावफलकावरती आहेत. बबल्याचा फोटो सेशन जो मात्र होतोय. यावेळेस देखील खराब गोलंदाजी पाहायला मिळते. सातत्याने दिशाहीन गोलंदाजी होत असताना पाहतोय. पूर्ण प्रकारे जर पाहिलं या षटकामध्ये चांगली चेंडू येतात परंतु त्यासोबत अवांतर चेंडू देखील पाहायला मिळतात. आतापर्यंत 3 अवांतर चेंडू आपण पाहिले त्या षटकामध्ये. मोठा फटका मारायचा प्रयत्न होता. लॉंगॉन मधून क्षेत्ररक्षक येईल, उचलेल, फेकेल तोपर्यंत 1 धाव कंप्लीट होतीये. सिंगलच्या मदतीने 14 धावा धावफलकावरती विजयासाठी अजूनही 8 चेंडूंमध्ये 41 धावेंची गरज आहे. 8 चेंडू आणि 41 असं समीकरण सध्याच्या स्थितीला पाहायला मिळतोय. यावेळेस वेगवान चेंडू होता. डॉट बॉलची समाप्ती होतीये. 7 चेंडूंमध्ये 41 धावेंची गरज. सात चेंडू आणि 41 धावेंची गरज आहे आणि यावेळेस मोठा फटका मारायचा प्रयत्न होता. पुन्हा एकदा पुल करायचा प्रयत्न करण्यात आला होता. मिस टाइम स्ट्रोक पाहायला मिळतोय. 1 धाव झाली कंप्लीट आणि आता समीकरण येणारे 6 चेंडू 40 धावेंची गरज आहे आणि नयन धुमाळ यांच्या माध्यमातून रणजित पाटील यांनी जर गोलंदाजी केली आणि विकेट हॅट्रिक कंप्लीट केली तर 1111 रुपयाचं कॅश प्राइज असेल. सूरज म्हणेल आधी त्याला गोलंदाजी देतोय का नाही ते बघ. वाईट बॉल असेल. 6 चेंडूंमध्ये 39 धावेंची गरज आहे.
नक्कीच आपल्याला रफ्तार का बेताज बादशाह साहिल पाहायला मिळत आहेत, त्यानंतर राज भोईर पाहायला मिळतील ज्यांचा सीमा ग्राउंडचा बादशाह म्हणून त्यांची ओळख आहे. त्यानंतर मास्टर 11 टीमचा हुकमी एक्का म्हणून कल्पेश भोईरची ओळख आहे. रिव्हर्स किंग रोहन तरे उर्फ बबल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. चला जोक्सचं पाठ आयुष्य आपल्याला पाहायला मिळतोय सध्याच्या स्थितीला. यावेळेस देखील मोठा फटका मारायचा प्रयत्न, अगदी ज्याप्रमाणे फुग्यातून हवा निघावी त्याप्रमाणे मॅच मधून हवा पूर्ण प्रकारे निघलेली पाहायला मिळते. एकतर्फी सामना सध्याच्या स्थितीला होत असताना आपण पाहू शकतो. नायरा चिराग 11 जय बजरंग भावाळे ब संघ हा फ्रंट फुट वरती आहे. इथे चांगला फटका पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक आपण पाहू शकतो डीप मध्ये पेट्रोलिंग करतायत. फक्त आणि फक्त सिंगल दाब एक्झिक्यूट होणार आहे. इथे फुल टॉस चेंडू मिस्टॅम स्ट्रोक ऑफ साइडला चेंडू ट्रॅव्हल होतो. एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये क्षेत्ररक्षक येथील फेकतील तोपर्यंत एक धाव कंप्लीट होतीये. फक्त आणि फक्त औपचारिकता मॅच मध्ये शिल्लक आहे. ऑन साइडला चेंडू ट्रॅव्हल होतोय स्क्वेअर लेग रिझन मध्ये. एक धाव झाली आहे कंप्लीट आणि सिंगल वरती सध्याच्या स्थितीला समाधान मानावं लागतंय. फक्त आणि फक्त मॅच मध्ये औपचारिकता शिल्लक आहे. विनंती असेल सोहन पाटील छोट्या आपण जे काही सामान आहे ते घेऊन यायचंय. बघा राज भोईर आपल्याला पुकार करत आहेत. अप्रतिम अशी कामगिरी आपल्याला पाहायला मिळाली. चिराग नायरा 11 जय बजरंग भावाळे ब या संघाच्या माध्यमातून विदाउट एनी डाऊट ज्याच्या माध्यमातून अप्रतिम असं कॉन्ट्रीब्युशन विथ द बॅट 25 धावा आणि 3 विकेट्स कॅरी केले.